महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असून सुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली नाही असा आरोप संजय गायकवाड यांनी केलेला आहे। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया आणि नक्की सत्य काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, तुम्ही असा आज आरोप केलाय की एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता, मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा पुरवली नाही। नक्की काय झालं होतं तेव्हा? आज आपण बघितलं असेल की आपल्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांचं स्टेटमेंट ऐकलं। त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला हात देऊन मोठा करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमचे हातच काढून घेतले। आता त्यांचे हात जर एकनाथ शिंदे साहेबांनी काढले नसते तर कधी एकनाथ शिंदे तुम्हाला जिवंत दिसले नसते। कारण मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांकडं गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या ठिकाणी होतं आणि त्यावेळेला नक्षलवादी चळवळ जी आहे याला कंट्रोल करण्याकरता त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला होता आणि तो चॅलेंज स्वीकारलासुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना उचकवलं गेलं होतं की तो काय करेल तिकडे काम, तो काय हे करेल। यांनी सांगितलं ठीक आहे, मी चॅलेंज स्वीकारतो आणि जातो। आणि तिकडे गेल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी त्यांचं काम चोख बजावलं तर त्यांच्या परिवाराला आणि त्यांना 2-2 पत्र पोलिसांकडे आले। पोलिसांना गुप्त माहिती पण मिळाली की एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी नक्षलवाद्यांकडनं धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। आणि तो अहवाल, ती माहिती शासनाला गेल्यानंतर त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, त्यांच्या परिवाराला वाचवलं पाहिजे, याकरता तत्कालीन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरी सकाळी 9 वाजता एकनाथ शिंदेंना Z+ सिक्युरिटी देण्याकरता बैठकीचं आयोजन केलं आणि ती बातमी मातोश्रीवर पोचली। इकडे अधिकारी आणि मंत्र्यांच्यामध्ये चर्चा चालू असतानाच शंभूराज देसाईंना फोन आला की आपण अशा प्रकारची कुठलीही Z+ची सुरक्षा एकनाथ शिंदेंना प्रदान करायची नाही। त्यांनी सांगितलं साहेब त्यांचा जीव धोक्यामध्ये आहे, नक्षलवाद्यांनी त्यांना उडवण्याची धमकी दिली, त्यांच्या परिवाराला मारण्याची धमकी दिली। पोलिसांचा तसा अहवाल आहे आणि ते एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेचे, आपल्या पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, आपण त्यांना वाचवलं पाहिजे। त्यांनी सांगितलं असं काही करायची आवश्यकता नाही, त्यांना काही धोका नाही आहे आणि असं जर केलं तर सर्वांना ते सुरक्षा द्यावं लागेल। असं टाळून त्यांनी ती सुरक्षा त्यांना मिळू दिली नाही आणि नंतर ते सुरक्षेचं फाईल मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना कुठं गाळ झालं अजून त्याचा काही पत्ता लागला नाही। याची चौकशी झाली पाहिजे अशी तुम्ही मागणी करता? आम्ही मागेच विधानसभेतच आम्ही चौकशीची मागणी केली आणि आता तर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही मागणी करतो की नक्षलवाद्यांची पत्र आहेत धमकीची, पोलिसांचा अहवाल आहे धमकीचा, तो अहवाल शासनाकडे आला त्याची माहिती आहे, मंत्र्यांच्या घरात मिटिंग झाली त्याचे मिनिट्स आहेत आणि हे सगळं आहेत। आता तो फक्त एक फोन चेक करायचा आहे की तो फोन आला आणि त्याच्यामध्ये काय रेकॉर्डिंग, ते जर केलं तर सत्य बाहेर पडतं। यामागचं काय कारण असू शकतं, का त्यांनी सुरक्षा दिली नाही? तुम्हाला काय वाटतं कारण काय असू शकतं? मी बाळासाहेब ठाकरेपासूनचा मी शिवसेनेमध्ये आहे आणि या ठिकाणी उद्धव साहेबांचा पक्षात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच नारायण राणे हा उद्याच्या मुख्यमंत्री पदाचा काटा असल्यामुळे बाळासाहेबांमध्ये त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून नारायण राणेला शिताफीने पक्षाच्या बाहेर जायला भाग पाडले। पहिला प्रतिस्पर्धी त्यांनी काढला, दुसरा प्रतिस्पर्धी त्यांच्यासमोर होतं राजसाहेब ठाकरे, त्यांना मोठ्या शिताफीने त्यांनी बाहेर काढलं। तिसरा प्रतिस्पर्धी त्यांना गणेश नाईक आणि रामदास कदम वाटत होते, ते त्याने तिथून काढले। मनोहर नाईक आपल्या जोशी सरांचं घर पेटवायचे आदेश मात्र शिजून गेले, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जे शिवसेनेमध्ये भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात, ज्याची अडचण उद्धव साहेबांना होऊ शकते, अशा सगळ्या लोकांना पक्षातून त्यांनी घालवण्याचे प्रयत्न केले। आता शेवटचा वाचले होते ते एकनाथ शिंदे साहेब की ज्यांच्यामध्ये CM बनण्याची क्षमता आहे, त्यांनी प्रत्येक जबाबदारी चांगली पार पडली आणि हे जर असले तर कदाचित माझ्या मुख्यमंत्री पदाला अडचण जाऊ शकते म्हणून, कारण एकनाथ शिंदे साहेबांवर सगळेच आमदार खुश राहायचे, त्यांचं कामही तसंच आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की एकनाथ शिंदे उद्या भविष्यामध्ये काही आमदार यांच्या मागं जातील आणि म्हणून यांना पक्षामध्ये ब्रेक दिला गेला पाहिजे। मग त्यांच्या खात्याचे पैसे वळती करायचे, त्यांचा सतत अपमान करायचा, त्यांना पक्षाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी घ्यायचं नाही, आदित्यसोबतचे जे काही आताची काही पोरं आली त्या लोकांना मान द्यायचा, हे सगळं चालू होतं। आणि हे चालू असताना आयती संधी त्यांना मिळाली की नक्षल्यांच्या हातून इनडायरेक्ट जर हे मारले गेले तर आपला काटा आपोआपच दूर होतो। म्हणजे तुमचा असा थेट आरोप आहे की मारण्याचाच प्लॅन केला गेला होता? मारण्याचा प्लॅन केल्यापेक्षा इनडायरेक्ट त्यांना मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलून द्यायचा, अप्रत्यक्षपणे मृत्यूच्या दाढेत ढकलायचं। एकीकडे नक्षलवादी त्यांना मारण्याच्या करता तयारीत आहे, दुसरीकडे आपण त्यांना वाचवायचं नाही, सुरक्षा द्यायची नाही। याचा अर्थ काय निघतो की त्यांच्या जीवाला जो त्यांना 100% ते मृत्यूच पडणार। नक्कीच सर, मात्र तुम्ही आज हे गोप्यस्फोट केला आहे
हे गोप्यस्फोट करण्यामागचं कारण काय आहे? कारण कालच दादा भुसे यांच्यावरती सुषमा अंधारे यांनी काही आरोप केलेत. अशी चर्चा आता सुरू झालेली आहे की ते प्रकरण दाबण्यासाठी कुठेतरी तुम्ही आता हे गोप्यस्फोट केले म्हणून. दादा भुसेंवरचा आरोप खोटा आहे, कारण तुम्हीच आम्हाला टी व्हीवर दाखवलं की त्या जो कोणी ललित पाटील आहे त्याचा उद्धव ठाकरेंच्या घरात त्याच्या हातावर शिवबंधन उद्धव ठाकरेंनीच बांधलेला आहे. तो कार्यकर्ता कोणाचा आहे? तो कार्यकर्ता उद्धव साहेबाचा आहे. मग अंधाराने जरा तिला उद्धव साहेबाला विचारलं पाहिजे की याचं तुम्ही शिवबंधन हा कार्यकर्ता तुमचा आहे. आता फक्त यांचं काय झालं की काही झालं की आमच्या मंत्र्यांना दोषी पकडायचं. मागे तेव्हा लाठीचार्ज झालं मराठा समाजावर. आता मला सांगा, काय गृहमंत्री जाऊन तिकडे पुन्हा ड्युटी करणार आहेत का? एक पोलीस अधिकारी किंवा काही पोलीस अधिकारी चुकीचा निर्णय घेतात आणि तो चुकीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काही शासनाचं सांगत असं घ्या म्हणून. आता नांदेडची घटना घडली. आता काय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री कानामध्ये टेटस्कोप घालायचं आणि तिकडे लोकांना तपासायला जायचं. ही जबाबदारी कोणाची असते? लोकांची काळजी घ्यायची प्रशासनाची असते. पण हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन काम जर करत नसेल आणि हे चुका करतील तर याला काही सरकार दोषी नसतं. पण त्यांनी जर काही दोष केला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचं काम 100% सरकारचं असतं, जे केलं आहे. आणि मग यांना उठसूट आमचे मंत्री दिसतात, आमचे मुख्यमंत्री दिसतात, यांना दुसरा काही उद्योग राहिलेला नाही. नक्कीच सर, शेवटचा प्रश्न असा की आता सुरक्षा पुरवली नाही किंवा तेव्हा नक्की झालं काय होतं या संदर्भात आता शिंदे गट आक्रमक होणार आहे का? कारण ज्या प्रकारे आज तुम्ही आरोप केले, शंभूराजे देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. आक्रमक होणार आहात आगामी दिवसात? नाही, याचा तर जाब विचारलाच जाईल. आणि हे काय आम्ही आज नाही बोलत आहे, आम्ही मागे पण ह्या गोष्टीचा उहापोह आम्ही केलेला आहे. या विषयावर आम्ही 10 वेळेस आम्ही हे बोललो की साहेबांना कसं मारायचं प्लॅनिंग केलं होतं आम्ही सांगितलं आहे. मग आता आमचं अशी अपेक्षा आहे की CM साहेबच मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच जर तो फोन कॉल जर चेक केला किंवा या गोष्टीचं फाईल कुठं दडपलं गेलं तर सत्य तुमच्यासमोर येईल. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदेंना मारण्याचा एक प्रकारे प्लॅन केलेला होता असा आरोप आता शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे.